आय एम डॉक्टर एस कृष्णकुमार. माझ्या 45 मेडिकल प्रॅक्टिसमध्ये मी एवढं बघितलं आहे की मेडिसिन नेवर स्टँड्स स्टिल, कॉन्स्टंट इव्हॉल्वमेंट असतो. आज एक्सपर्ट्सनी PCOS कंडिशन जे एकदम कॉमन आहे आजकाल स्त्रियांमध्ये, त्याला एक नवीन नाव दिलेलं आहे, पॉली एंडोक्राइन मेटाबॉलिक ओव्हेरियन सिंड्रोम. पूर्वी आपण बिमारीला सिम्पटमनी जाणवायचं. आज आपण त्याच्या रूट कॉजमध्ये जाऊन त्याचा पूर्ण समज करून घेतो. का आज हे नेम चेंज फक्त फॅशनसाठी आहे? नाही. PCOS टर्म नेहमी वेगळं कन्फ्युशन करायचं. लोकांना वाटायचं की सिस्ट आहे ओव्हरीमध्ये, पण सिस्ट तर आहे, पण हे नॉर्मल सिस्ट जे ट्यूमर म्हणतो त्याच्यासारखं नाही आहे. बारीक 4 ते 5 मिलीमीटरचं मायन्यूट सिस्ट भरपूर असतात ओव्हरीमध्ये. आपल्याला आज हे नवीन जाणीप्रमाणे रूट कारण तर समजतोच आहे, आणि आपण त्याच्यात समजून घेतल्यानंतर पेशंटला पण त्याची ॲक्सेप्टन्स लवकर असतात. त्याच्यावरती जे स्टिग्मा आहे ते पण निघून जातो, आणि अवेअरनेस चांगला असल्यामुळे आपला पेशंटचा बरोबर जे समज आहे त्याच्यावरून ट्रीटमेंट चांगले पडतात. आणि यंग गायनेकॉलॉजिस्टसाठी एकच मेसेज मला द्यायचा आहे, मेडिसिनमध्ये कॉन्स्टंट अपडेटिंग आणि कॉन्स्टंट लर्निंग असलं पाहिजे. एक्सपिरियन्स मला एक डेफिनेटली टीच केलेलं आहे की द बेस्ट डॉक्टर्स आर द वन हू इव्हॉल्व विथ सायन्स अँड हू अपडेट देमसेल्व्स कॉन्स्टंटली.